या सर. दोन्ही संघांचं मनापासून अभिनंदन सर. या संघ या. क्वार्टर फायनल क्रमांक 4 महत्वपूर्ण लढत आणि महत्वपूर्ण लढतीला इथे सुरुवात होते. प्रथमतः आपण पाहतोय आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सामन्याला इथे सुरुवात केली जाते. ऋषिकेश इथे गोलंदाजी मार्क वरती आहे आणि मॅचला इथे सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ती सिंगल. चेंडू देखील हलक्या हाताने ऑन साइडला खेळलाय. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या इथे आपण पाहतोय 2 धावा झाल्यात. सुरुवात तर इथे संयमाने केली जाते. दोन्ही बॅटरने अगदी शांतपणे या डावाची सुरुवात केली आहे. डाव काय मोठी मॅच आहे, थोडस प्रेशर आहे आणि प्रेशर रिलीफ करण्यासाठी मैदानामध्ये थोडा वेळ घालवणं देखील तितकंसं गरजेचं आहे. चेंडू देखील अगदी बॅटच्या पुढे इथे हाताळण्यात आला, परंतु म्हणावा तसा चेंडूला फोर्स करता आला नाही. सिंगल प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा एकेरी धाव इथे प्राप्त केली जाते. श्रीराम पथक इथे आपण पाहतोय बॅटिंग करतायत. आघाडीला चेंडू देखील ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये थोडीशी इथे मिस्टेक आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला बॅटर धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. मॅचला आपण प्रारंभ बघतोय. अगदी सुरुवातीलाच पहिला फलंदाज इथे गमावलेला आहे. श्रीराम पथक फलंदाजी करतायत. आपण पाहिलं धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. रॉंग कॉलचा शिकार इथे पहिला फलंदाज शैलेश आणि पहिला धक्का श्रीराम पथकला. यस, यानंतरचा सामना पहिला सेमीफायनलच्या सामन्याची उद्घोषणा होते. पहिला सामना रंगारी रॉयल्स विरुद्ध समर्थ चॅलेंजर्स. फुल टॉस बॉल मैदानामध्ये उचललाय. तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक खाली आणि दुसरा फलंदाज श्रीराम पथकने गमावला. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स इथे प्राप्त केल्या जातात. ऋषिकेश यांना मिळालेलं पुन्हा एकदा यश. पहिल्या सुरुवातीच्या काही चेंडूंवरती संयम आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल डबल धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यानंतर ऋषिकेशने इथे 2 बॅटर बॅक टू बॅक आणि त्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. फुलटॉस चेंडू होता आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न काही अंशी तिथे फसला गेला आणि दुसरा बॅटर देखील नितीन यांच्या माध्यमातून इथे झेल टिपलाय आणि दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. बरोबर 12:30 वाजता आपल्याला मॅच सुरू करायची आहे. मी विनंती करेल फर्स्ट सेमीफायनल आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये खेळणारे दोन्ही संघ रंगारी रॉयल्स विरुद्ध समर्थ चॅलेंजर्स या 2 संघामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना रंगेल. क्वालिफायर क्वार्टर फायनल फर्स्ट विनर विरुद्ध क्वार्टर फायनल थर्ड विनर
अशी लढत होती आणि क्वार्टर फायनल फर्स्ट विनर होता समर्थ चॅलेंजर्स आणि आता जो तिसरा क्वार्टर फायनलचा सामना जिंकला रंगारी रॉयल्स. या दोन संघामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना बरोबर 12:30 वाजता. दोन्ही संघांनी तयार राहा. त्याच्या अगोदर दोन्ही संघाने टीम लिस्ट सुपूर्द करा आणि संघनायकांनी या मॅचच्या पहिल्या इनिंग संपल्याबरोबर टॉससाठी उपस्थित राहा. जो चौथा क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे, आता पहिली इनिंग सुरू आहे. ही इनिंग संपल्याबरोबर टॉस होणार आहे. रंगारी रॉयल्स आणि समर्थ चॅलेंजर्स दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती. पहिलं षटक संपलेले 2 बाद 4 श्रीराम पथक. आज सुरुवात थोडीशी खराब आहे. सागर आणि सिद्धार्थ ही जोडी मैदानामध्ये खेळणार आहे. तर नितीनच्या हातामध्ये गोलंदाजीची जबाबदारी सोपवली संघनायकानं. दुसऱ्या षटकाचा प्रारंभ होतोय. चौथा क्वार्टर फायनलचा सामना पाहता पाहता लीगचे 36 सामने संपलेले आहेत. एकूण 40वा सामना आपण मैदानामध्ये बघतोय फ्रेंडशिप कप मधला. उजव्याच्या बाहेर मिडॉनला फटका खेळलाय, मात्र धाव घेण्याची कोणतीही संधी इथे मिळणार नाहीये. क्षेत्ररक्षक अगदीच समोर आहे. सागर तिथे फलंदाजी करताना बघायला मिळेल, धाव मिळणार नाही. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चांगली होती. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, 2 विकेट, 1 धावबाद झाला शैलेश आणि त्यानंतर लगेचच झेलबाद. 4 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. नितीन आखूड टप्प्याचा चेंडू, यस यस यस, बाहेर होता चेंडू, फटका खेळायचा होता पुढे येत. वरची कड यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिसरा धक्का श्रीराम पथकला. किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. फार मोठी अशी पडझड, वारंवार इथे विकेट्स प्राप्त केल्या जातात. सागर देखील इथे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता काहीसे पॉपिंग क्रीजच्या पुढे येऊन या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट वरतून चेंडू ज्यावेळेस ब्रश होतोय त्या चेंडूने उंची घेतली आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. 4 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर इथे बाद होतोय. दुसरं षटक जे मैदानामध्ये सुरू आहे. बॅटर येत आहेत, हजेरी लावतायत, विकेट जात आहेत आणि पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने जात आहेत. सिद्धार्थ आणि स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये, तर नितीन एक यशस्वी गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू इथे देखील वा उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. त्याला चॉप करण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी वेगात चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे देखील चेंडू निर्धाव. या षटकामध्ये आतापर्यंत नितीन यांनी चांगली कामगिरी केली आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावाही रोखल्यात आणि विकेटही प्राप्त केली आहे. आग ओकणारी गोलंदाजी, जळते निखारे टाकतोय फलंदाजांवरती नितीन आणि ते परतावणं निश्चित कठीण जाते फलंदाजांना. साखूड टप्प्याचा चेंडू थोडासा अलीकडेच टप्पा टाकला होता, योग्य वेळेस ओळखला. इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त. स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. शानदार चौकार. नक्कीच आपण पाहतोय काहीसा आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती प्रहार करण्याचा जो प्रयत्न केला गेला त्यामध्ये चौकार येतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढही होते आणि ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी वाक्यरचना केली की आगीचे निखारे इथे बॅटरच्या अंगावरती फेकले जातात, परंतु त्याला परतवण्याची ताकद देखील स्वप्नील मध्ये दिसून आली. एक चौकार आलाय, परंतु पुन्हा एकदा नितीन आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती निर्धाव चेंडूची सांगता करतायत. 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चांगला कंट्रोल पुन्हा एकदा प्रस्थापित केलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर गुडलेनवर टाकलेल्या चेंडूला हलकीशी उसळी मिळाली. 8 धावा. परत एकदा तिथेच बॉल होता थोडासा पुढे. अगोदरचा शॉट ऑफ गुडलेंथ होता, आता हा गुडलेंथ मात्र खेळला तो मिडॉनला. 1 धाव तिथून येणार आहे. धाव फलकावरती 9. दुसरं षटक संपलं. 3 गडी बाद 9. श्रीराम पथक या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यामध्ये 4.5 ची सरासरी आहे. या षटकामध्ये केवळ 5 धावा. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा. तिथे 2 फलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये 1 फलंदाज. फलंदाज बाद होण्याचा क्रम तर चालू राहिलेला आहे आणि धावा देखील मोठ्या प्रमाणात येत नाही. या अगोदरच्या लढतीमध्ये आपण पाहिलं होतं जेव्हा रंगारी रॉयल्स बॅटिंग करत होते सकाळच्या पहिल्याच सत्रामध्ये त्यांनी अक्षरशः धावांचा महापूर आणला होता मैदानामध्ये. आणि आता आपण बघतोय की धावा बनवणं हे किती जिकिरीचं झालेलं आहे, किती अवघड झालेलं आहे.
याला कारण आहे गोलंदाज दिशा आणि टप्प्यावरती अचूक गोलंदाजी असेल तर फलंदाज किती मोठे असेल, किती तगडे असेल, किती अनुभवी असेल तर रोखता येऊ शकतं. रूपक तुबाजी स्पर्धेतला एक आश्वासक फलंदाज आहे, गोलंदाज आहे. रूपक तुबाजीनं स्पर्धेमध्ये धावांबरोबरच विकेट सुद्धा काढलेले आहेत. पुन्हा एकदा रूपकचा हा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं 1 धाव. 4 विकेट आहे, 3 सामन्यांमधून 4 विकेट आहे. त्याची इकॉनॉमी 11चीच आहे आणि ऍव्हरेज सुद्धा 11चाच आहे. एका षटकामध्ये एखादा गोलंदाज किती धावा देतो त्याला इकॉनॉमी म्हणतात आणि 1 विकेट काढण्यासाठी किती धावा खर्च करतो त्याला ऍव्हरेज म्हणतात. आणि दोन्ही 11 आहे. तर या षटकामध्ये पहिल्या चेंडूंमध्ये तर रूपक अधिक प्रभावी बघायला मिळालेला आहे. रूपकची बॅटिंग सुद्धा या स्पर्धेमध्ये चांगली राहिलेली आहे. त्यावरती देखील आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया. एक महत्वाचा खेळाडू म्हणून रूपकनं इथं दिलेलं योगदान निश्चित मोठं आहे. यास चांगला फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक हो 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 काय कॅच आहे. डायू मारत सूर मारत रोहितनं इथे कॅचला अंजाम दिला, कंप्लीट केला कॅच. चौथा फलंदाज श्रीराम पथकनं गमावला. कॅच रनआउट काढा घोळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू असो हार बा असू दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. सुरेख असा झेल इथे टिपला जातोय आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय चौथ्या विकेटचं देखील पतन होत आहे. परंतु हे श्रेय गोलंदाजापेक्षा क्षेत्ररक्षकाला देणं फार गरजेचं आहे. डायव्हिंग एफर्ट आणि त्यानंतर सुरेख असा टिपलेला झेल, अप्रतिम अविश्वसनीय झेल इथे टिपला जातोय. चौथा बॅटर इथे श्रीराम पथकाचा इथे डगआउटच्या दिशेने मार्गस्थ होताना आपण पाहतोय. चांगला प्रयत्न केला होता इनसाइड आउट खेळण्याचा, परंतु गोलंदाज रूपक इथे चांगली गोलंदाजी देखील करतायत. तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत 4 बॅटर बाद झालेत. पुढचा चेंडू रूपक यांचा नवीन बॅटर इथे सामोरे जातील. आशिष पाहूया इथे 10 या धावसंख्येवरती 4 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. चांगला फटका आहे, सावधपणे हा फटका खेळला फलंदाजानं, जास्त रिस्क नकोय. आता 4 फलंदाज बाद झालेले आहेत. चर्चा करत होतो आपण रूपक तुबाजीची, तर या सामन्याच्या अगोदर त्याने 4, या सामन्यामध्ये 5 विकेट त्याच्या नावावरती येत आहेत आणि 203 धावा. स्पर्धेतला सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज आहे रूपक तुबाजी. विकेट पण घेतोय, धावा पण बनवतोय, सगळ्या बाजून आपल्या टीमला निश्चित विजयाच्या मार्गावरती अग्रेसर करतोय रूपक. तर पाहायचंय रोहितनं जो कॅच घेतला होता, सूर मारला त्यानं, परंतु तो डाव्या खांद्यावरती तिथे पडलेला होता जमिनीवरती लँड होत असताना, त्यामुळं तिथेही स्नायू दुखावलेले असू शकतात. फिजिओ त्याच्यासाठी प्राथमिक उपचार करतायत. कानाच्या वरच्या बाजूला आपण पाहतोय की थोडीशी जखम, कारण तिथे चेहरा आपटलेला एकदम ग्राउंडवर, डोकं आपटलेलं. खेळाडू जीवाचं रान करतात, प्राणाची बाजी लावतात, स्वतःच्या जीवाकडे सुद्धा बघत नाहीत. एखादा कॅच घेत असताना, फलंदाजी करत असताना, गोलंदाजी करत, विशेषतः क्षेत्ररक्षणामध्ये जास्त शारीरिक एफर्ट्स देतात क्षेत्ररक्षक. रोहित असे खेळाडू आहेत आणि खेळामध्ये या गोष्टी अगदी सहज, अगदी महत्वाच्या आहेत. तुम्ही त्या गोष्टी केल्याच पाहिजेत, कारण तारुण्याचा सळसळता जोश, उत्साह असतो. इथे तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता. यास इथे खांद्यावरती तो पडलेला आणि कॅच घेताना काय जल्लोष आहे. अप्रतिम कॅच रोहित कडून बघायला मिळाला आणि तो व्यवस्थित आहे, तो फिट आहे. आपण बघितलं होतं तेंडुलकर पाकिस्तानमध्ये खेळत होता, वकार युनिसचा एक चेंडू त्याच्या चेहऱ्यावरती आदळला होता, नाकातून थोडंसं रक्त आलं होतं, चेंडू तेंडुलकर खाली पडला होता. फिजिओ आले होते, त्याने विनंती केली त्याला की तू जा, रिटायर्ड हर्ट होऊ शकतो. मात्र फिजिओला सांगितलं तेंडुलकरने की नाही. नवजोत सिंग सिद्धू म्हणत आहेत की मी नॉन स्ट्राईक एंडला जात होतो, मी पाठमोरा होतो आणि पाठीमागून मला आवाज आला मै खेलेगा, आणि तेंडुलकर त्याही परिस्थितीत पुन्हा उभा राहिला आणि त्यानंतर कव्हर्स मधून इतका सुंदर चौकार त्याने खेळला होता. तर ही असते
खेळाचा जुनून असतो, खेळाचा जोश असतो. 11 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. याचा थेट पायावरती चेंडू आदळलेला आहे, पण नियम क्रमांक 36 इथं ऑफ आहे. तुम्ही यष्टीरक्षकाला बघितलं असेल ज्या पद्धतीने त्याने स्माइल दिली की खात्री होती त्याला की बरोबर स्टंपच्या समोर सापडलेला आहे फलंदाज. पण आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय त्यामुळे नियम क्रमांक 36 जो लेग बिफोर विकेट साठी आहे आयसीसीचा तो नियम आपण ऑफ ठेवलेला आहे. मात्र फॉलो विकेट बघा, पहिलाच फलंदाज धावपास झालेला, फलंदाज धाव घ्यायला निघाला होता. दुसरा फलंदाज 50 वर्षावरील खेळाडू प्रयत्न, त्यानंतर बाहेरची खेळ लागली, लांब पकडलेला टिकलेला कामगिरी राहिलेली आहे इथे. शिवमुद्रा ब्लास्टर्सचे क्षेत्ररक्षक गोलंदाज अफलातून कामगिरी करतात, जबरदस्त कामगिरी. सुरुवातीच्या सत्रामध्ये त्यांनी या खेळावरती आपला पगडा बसवलेला आहे, आपलं वर्चस्व जमवलेलं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू फाईनला खेळण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक पायाने अडवण्याचा प्रयत्न, निखिल खराब क्षेत्ररक्षण. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन, 4 रन. धन्यवाद. या ठिकाणी सेमीफायनलचा सामना हा 10 षटकांचा होणार आहे. 3 गोलंदाज मॅक्झिमम 2 षटकं टाकतील आणि 4 गोलंदाज 1-1 षटक टाकू शकतील. तर एकूण 7 गोलंदाज या मॅचला आपल्याला वापरावे लागणार आहेत. याची नोंद संगणकांनी घ्या. टीम सिलेक्शन करताना, टीमची अंतिम 11ची यादी पाठवताना 7 गोलंदाज वापरायचे आहेत. याकडे आम्ही आपलं लक्ष वेधून घेतोय. सेमीफायनलचे 4ही संघ 10 षटकांचा सामना, 3 गोलंदाज जास्तीत जास्त 2 षटकं टाकतील. 4 गोलंदाजांना कमीत कमी 1 षटक टाकावं लागेल आणि मिनिमम 7 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत. तर दोन्ही संघांनी टीम लिस्ट सुपूर्द करा. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉसला जायचंय. चौथं षटक सुरू झालेलं आहे. पहिल्या चेंडूवरती तुषारला चौकार खेळलेला आहे आणि 15 वरती पोहोचताय. 4 बाद 15 श्रीराम पथक. यस, ड्राईव्ह केला चेंडू, इनसाइड आउट थोडासा हवेमध्ये जरूर होता, मात्र डीप कव्हर क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. 1 धाव प्राप्त होणार आहे. 16 धावा 4 गडी बाद श्रीराम पथक. स्क्वेअर लेगला 2 धावा निश्चित क्षेत्ररक्षक समोरून येत आहेत आणि 18 वरती पोहोचतील श्रीराम पथक. 1-1 2-2 धावा जोडत आता किल्ला लढवायचा आहे. सुरुवातीलाच महत्वाचे फलंदाज गमावलेले आहेत. आशिष अजूनही, आशिषने या स्पर्धेमध्ये देखील काही मोठ्या इनिंग्स खेळलेल्या आहे. स्वप्नीलकडे आता मोठी जबाबदारी आहे आणि ज्यावेळेस संधी मिळते ना तिथे सोनं केलं पाहिजे, संधी मिळवली पाहिजे, अचीव केली पाहिजे आणि सक्सेस सेलिब्रेट केलं पाहिजे टीम बरोबर. आणि मोठी संधी आहे या दोन्ही खेळाडूंकडे. इथे सीमारेषेवरती बघितलं जात आहे की पाय कुठे आहे क्षेत्ररक्षकाचा आणि त्यानंतर ठरवलं जाईल. चेंडू ज्यावेळेस हातात आहे, स्पर्श करतोय क्षेत्ररक्षक, त्यावेळेस तो सीमारेषेच्या आतल्या क्षेत्रामध्येच असला पाहिजे. सीमारेषेला त्याचा स्पर्श असेल किंवा सीमारेषेच्या बाहेरच्या क्षेत्राला स्पर्श असेल तर तो चौकार किंवा षटकार दिला जाऊ शकतो. 19व्या क्रमांकाच्या नियमानुसार. हुक केला चेंडूला आणि क्षेत्ररक्षकाच्या थेट हातामध्ये 5वा फलंदाज बाद होईल. तुषार यश मिळवून देतोय. श्रीराम पथकचा अजून एक मोहरा दारातीर्थी पडतोय. किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हारवा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया.
दसरा भक्ती धन्यवाद. भावे फार मोठी पडझड ते श्रीराम पथकाची इथे आपण होताना पाहतोय. जिथे फटके खेळले जात आहेत तिथे मात्र क्षेत्ररक्षक अचूकरित्या त्या बॅटरला इथे झेलबाद करून तंबूच्या आश्रयाला पाठवण्यामध्ये यश प्राप्त करतायत. माणिकचंद ऑक्सरीज स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि इथे मध्यंतराचा वेळ. चौथं षटक अजूनही सुरू आहे परंतु विकेट गेल्या कारणाने आपण इथे तो मध्यंतराचा वेळ घेतोय. 18 धावेंवरती निम्मा संघ म्हणजे 5 बॅटर इथे बाद होतात. तुषार यांना देखील मिळतं यश. निश्चित आपण बघतोय फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 चौथ्या पर्वामध्ये या स्पर्धेचं आगमन झालेलं आहे आणि सातत्यानं सन्माननीय उद्योजक पुनीतदादा बालन यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा महोत्सव क्रीडा क्षेत्रामध्ये पुनीतदादा बालन यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. आपल्याला माहित आहे पुणे जगुआर्स हा जो टेनिसचा संघ आहे. टेनिस खेळामध्ये पुणे जगुआर्स या नावाने संघ खेळतोय पुनीतदादा बालन यांचा. खो खो मध्ये मुंबई खिलाडीज हा संघ खेळतोय. महाराष्ट्र आयर्न मॅन हँडबॉल मध्ये त्यांचा संघ आहे. प्रीमियर बॅडमिंटन टेबल टेनिस मध्ये त्याचबरोबर महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये कोल्हापूर टस्कर्स ही टीम आपण बघतो. तर अशा मोठमोठ्या प्रीमियर ज्या राष्ट्रीय राज्य स्तरावरती टुर्नामेंट होतात तिथे संघ पुनीतदादा बालन यांचे दिसतात आपल्याला. त्याचबरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन साठी त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे, प्रायोजकत्व दिलेलं आहे आणि त्यामुळे आज महाराष्ट्राचे अनेक खेळाडू आपण IPL खेळताना बघतो. त्याचबरोबर रणजी मध्ये देखील एक चांगली कामगिरी बघताना मिळतो. त्याचबरोबर आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे काही खेळाडू जे आज रेस्ट ऑफ इंडिया संघामध्ये देखील सिलेक्ट होत आहेत. तर त्या पाठीमागं पुनीतदादा बालन यांचं योगदान निश्चित मोठं आहे. आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांसाठी फ्रेंडशिप कपचं आयोजन ते 4 वर्षापासून करतायत. कलाकारांसाठी देखील वेगवेगळ्या क्रिकेट लीग ते घेत आहेत. अनेक अजूनही PBCL सारख्या स्पर्धा देखील पुनीतदादा बालन यांनी आयोजित केलेले आहेत. क्रीडा क्षेत्र ते एक स्वतः खेळाडू आहेत आणि त्यामुळे खेळासाठी पुनीतदादांचं योगदान निश्चित मोठं आहे. इथे जोरदार अपील आहे मात्र पंचांवरती काही परिणाम नाहीये. नवीन बॅटर इथे आपण प्रितेश यांना पाहतोय आणि आल्या आल्या जे प्रेशर इथे क्रिएट केलं जात आहे. जोरदार अपील इथे करण्यात आली परंतु पंचांनी देखील इथे तटस्थ भूमिका घेतली आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत इथे पोहोचवला जातोय. बघा ज्यावेळेस अपील केली त्याच वेळेस पंचांनी नॉटआउटचा अगदी कॉल तिथे केला. पुढचा चेंडू तुषार यांचा. फार हुशारीने इथे तुषार गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हळवार घेतलेलं वळण आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 4 षटकांचा खेळ. निम्मा डाव इथे संपुष्टात आलाय. 4 षटकं 8 षटकांमधली पूर्ण झाली आहेत. 18 धावा झाल्यात आणि या 18 धावा बनवत असताना श्रीराम पथकाचा निम्मा डाव हा डगआउटच्या दिशेने गेलेला आहे. आता इथून पुढचा आशिष आणि प्रितेश या जोडीला डाव सावरावा लागेल. एक सन्मानात्मक धावसंख्या एक फायटिंग स्कोर इथे उभा करावा लागेल आणि त्यासाठीच इथे जी रणनीती केली जाईल याची चर्चा मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन्ही बॅटर करतायत संघाचे संगनायक आणि त्याचबरोबर इथे जी चर्चा सुरू आहे पाहूया या चर्चेला कशा प्रकारे रूपांतर केलं जाईल आणि कशा प्रकारे इथे धावा घेतल्या जातील. 4 षटकानंतर 18 5 गड्यांच्या मोबदल्यात. अनेक वेळा आपण अशी परिस्थिती बघितलेली. सातत्यानं 5-17 5-18 म्हटलं की आपल्याला झिम्बाब्वे विरुद्ध 1983च्या वर्ल्ड कप मध्ये जावं लागतं. तिथे कपिल देवनं केलेले 175 धावांचे खेळ आपल्याला आजही माहित आहे. सय्यद किरमानी बरोबर त्यांनी 166 धावांची भागीदारी केली. 8 बाद 266 धावा भारतीय संघाने त्या सामन्यामध्ये बनवल्या होत्या. त्याचबरोबर 5 बाद 192 नंतर आपण नेटवेस्ट ट्रॉफी मध्ये जवळपास 324 धावांचा पल्ला ओलांडला होता. आजही कोणी विसरलेलं नाहीये. तर 7 बाद 92 या परिस्थितीमधून आपण पॅट कमिन्स मॅक्सवेलच्या 201 धावा. तर असं काही नाही की किती वेळा तुम्ही कोसळलेले असता तरी पुन्हा उभे राहू शकता, पुन्हा पाय रोवू शकता, पुन्हा झेप घेऊ शकता. आणि इथे तीच वेळ आहे श्रीराम पथक
आज अडचणीमध्ये दिसतायत, मात्र लवकरच काळे ढग दूर होऊन स्वच्छ निरभ्र आकाश समोर येईल. संघासमोर अडचणींचे हे ढग दाटून आलेले आहेत, ते ढग दूर होऊ शकतात. आशिष अजून मैदानामध्ये, प्रितेश त्याच्या साथीला उतरलेला आहे. 6व्या गड्यासाठी दोघं भागीदारी करणं, अनेक वेळा 6व्या 7व्या गड्यासाठी देखील मोठ्या भागीदारी झालेल्या आहेत. यस, चांगला फटका या आणि मिड विकेटला 6 धावा मिळतील. अत्यंत सुंदर आशिषची बॅट तळपते. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो दे. परत एकदा बाहेरची कडो, यष्टीरक्षकाच्या उजव्या बगलेतून चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावा आशिषला जीवदान. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो दे. पूर्णपणे फलंदाजाचा फटका चुकला होता, लांब खेळला होता, शरीरापासून बाहेरची कड घेतली होती, मात्र यष्टीरक्षकाला चुकवून चेंडू जातो. यावेळेस लेंथ बॉल होता, सरळ उजव्या यष्टीवरती टाकलेला, फ्लिक केला, मनगटाच्या साह्याने चेंडूला फिरवलं. 1 धाव जरूर इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलक 29 वर पोहोचणार आहे. आज पुन्हा एकदा प्रेक्षकांची गर्दी मैदानाकडे आलेली आहे. लहानग्यांसहित सामन्याचा आस्वाद घेताना कुटुंबासहित सगळे प्रेक्षक आलेले, कारण मंडळ हे आपलं मंडळ असतं. मंडळाचा एक अभिमान असतो, स्वाभिमान असतो प्रत्येकाला, आणि त्यामुळं मंडळाची मॅच असेल तरी मंडळाचा एक घटक आहोत आपण, त्यामुळे हे क्षण कोणी चुकवायला तयार नसतो. धावफलक 30 वर पोहोचेल. 5 गडी बाद श्रीराम पथक 5व्या षटकामध्ये. या षटकामध्ये कुठेतरी धावा आल्यात. सुनील यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 12 धावा या सुनील यांनी खर्च केल्यात. पुढचा चेंडू इथे देखील मोठा प्रहार, बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. येतोय पुन्हा एकदा या षटकातील दुसरा षटकार. 6 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो दे. उंच उंच फटका, उंच टोलेबाज फलंदाजी इथे बघायला मिळते आशिष कडून. मागचं षटक चांगलं राहिलं, 2 षटकार 1 चौकार आला. 18 धावा सुनीलच्या षटकामध्ये मिळाल्यात. 5 षटकामध्ये 36 धावा. 5 गडी बाद झाल्यानंतर 18 धावांची भागीदारी इथे बघायला मिळते. 18 धावांवरती 5वा फलंदाज गमावला होता. प्रितेश मैदानामध्ये जरूर असेल, मात्र आशिषनं इथे कंबर कसलेली आहे, इरादा निश्चित बनवलेला आहे, मोठ्या निर्धारानं तो मैदानामध्ये उतरलेला आहे, आणि त्यामुळं प्रितेशचं देखील काम इथे महत्वाचं असणार आहे. कुणीतरी साथ देणं, सोबतीला उभं राहणं महत्वाचं आहे, आणि तरच क्रिकेटमध्ये मोठ्या धावसंख्या उभ्या राहू शकतात. पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. 36 वरती 5 श्रीराम पथक 5व्या षटकामध्ये. 6व्या षटकाची सुरुवात इथे होते. गोलंदाज रोहित आहे. मगाशी रोहितनं जो कॅच घेतला आपल्या सगळ्यांना माहित आहे. सूर मारून त्याने झेल टिपला. जमिनीवरती पडताना तो भरपूर आदळला होता, मात्र तरी त्याने कॅच सोडला. ही आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची बाउंड्री लाईन बघतोय. फ्रेंडशिप कप 2005 या स्पर्धेला एक दर्जा प्राप्त होतोय. आयाम देण्याचा प्रयत्न करू वेगवेगळ्या माध्यमातून. फ्रेंडशिप कप 2025 मध्ये आपण या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यांसाठी एक इंटरनॅशनल मॅचचा फील मिळेल अशी व्यवस्था पुढील दादा बालन यांच्या माध्यमातून उभी राहते. 37 वरती 5 6वे षटक मैदानामध्ये. खाली राहिलेला हा चेंडू होता. स्लोवर 1 टाकला होता रोहितनं, त्यामुळेच तगडा शॉट, जी ताकद लावायला पाहिजे होती ती लागली नाही. 1 धाव इथे मिळेल.
प्रितेशला आणि 38 वरती पोहोचताय श्रीराम पथक 5 गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्या कुठेतरी इथे आटोक्यामध्ये येते, कारण तेश या जोडीने डाव सावरलाय, प्रामुख्याने आशिषच्या बॅट मधून आलेले उत्तुंग षटकार, त्यामुळे धावसंख्येला आकार देण्याचं काम इथून पुढे देखील सुरू होत आहे. काहीशी पडझड सुरुवातीला झाली, परंतु आशिष इथे विशेष अशी कामगिरी आपल्या संघासाठी करतायत आणि त्या कामगिरीची गरज देखील आहे. हा चेंडू देखील पुढे सरसावत वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग दी कार्पेट. सिंगल प्राप्त केली जाते. एक धाव देखील आता महत्वाची आहे संघनायकांच्या बरोबरीने. प्रितेश संघाचे संघनायक आणि इथे आपण पाहतोय एक धाव देखील इथे प्राप्त करतायत. धावसंख्या 39. हा चेंडू मात्र हळुवार पद्धतीने इथे हाताळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. गोलंदाजाने अगदी शिरतीचे प्रयत्न केले, परंतु ते प्रयत्न कुठेतरी अपुरे ठरले. परंतु म्हणावा तसा चेंडू इथे ट्रॅव्हल झाला नाही. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 40. 6वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू इथे देखील पुढे सरसावत इशा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. सिंगल प्राप्त होते. हा संयम आहे. चांगल्या गोलंदाजावरती इथे संयमाने खेळलं जात आहे. विकेट्स हातात असल्यानंतर ऑटोमॅटिकली धावा होतात आणि त्या बनवल्या देखील जातात. तेवढं सेट होणं देखील गरजेचं आहे. पुन्हा एकदा प्रितेश इथे देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान शॉर्ट थर्ड वरती इथे चेंडू ट्रॅव्हल होतो. पंच कळवतायत इथे प्रितेश यांच्या शरीराचा वेध. लेग बाय स्वरूपाची धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या इथे होती ती 41 धावा. 6वं षटक 42 धावा. 6 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. सर ही जी जोडी आहे मैदानामध्ये प्रितेश आणि आशिष ही जोडी आपण पाहतोय, ज्या जोडीने डाव कुठेतरी कोलमडून गेला होता ती सावरण्याचं काम केलंय आणि 6 मध्ये 42 अगदी योग्य दिशेने वाटचालीला सुरुवात केली आहे. आणि ही धावसंख्या कितपत मजल मारेल याकडे देखील कटाक्षाने पाहावं लागेल. पहिल्या 4 षटकामध्ये शैलेश सर आपण बघत होतो की एका पाठोपाठ एक विकेट पडला होता. 5 बाद 18 अशा नाजूक अवस्थेमध्ये श्रीराम पथकचा संघ होता. त्यावेळेस कोणीतरी एकाने संयमाची भूमिका घ्यायला पाहिजे होती. एकाने आक्रमण करायचं होतं आणि तेच बघायला मिळालं. इथं प्रितेशनं संयम ठेवला. 7 चेंडूमध्ये 3 धावा त्याने काढल्या असतील. मात्र दुसऱ्या बाजूने 250चा स्ट्राईक रेट ठेवत आशिषनं धाव फलकाला 42 वरती पोहोचवलं. अजून 2 षटकं आहेत. इथे सुद्धा मोठ्या धावा येऊ शकतात. पण अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅच मध्ये जी पॅट कमिन्सनं भूमिका ठेवली होती, 68 चेंडू खेळला तो, फक्त 12 धावा त्याने बनवल्या होत्या आणि त्याच भूमिकेत प्रितेश आहे आज. तुषार गोलंदाजीसाठी या अगोदरचं तुषारचं षटक देखील चांगलं राहिलं होतं. 7 धावा खर्च करताना एक गडी बाद केला होता तुषारनं. पुन्हा एकदा दुसरं षटक टाकण्यासाठी तुषार येतोय. शैलेश सर, या स्पर्धेमध्ये एक गोष्ट अजून आहे की सगळ्या खेळाडूंना खेळायला मिळालं पाहिजे. म्हणजे 50 वर्षावरील खेळाडू 3ऱ्या नंबरवरती बॅटिंग करतोच, पण 8 षटकांच्या लढतीमध्ये 6 बॉलर वापरायचे. त्यामुळे आपण बघा एखाद्या टीम मध्ये जर खेळत असो, टीम चांगली असेल तर आपल्याला एक अपेक्षा असते की आपल्याला कुठेतरी एखादं षटक टाकायला मिळावं, कुठेतरी बॅटिंग करायला मिळावं. जर बॅटिंग मिळाली नाही, बॉलिंग मिळाली नाही तर मग थोडंसं निराश होतं आपण. पण मला वाटतंय इथं जे 24 संघ खेळलेत, वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. 24 संघांमधील कोणताही खेळाडू नाराज नसणार आहे. एकतर त्याला एक षटक टाकायला मिळालं असेल किंवा त्याला बॅटिंग करायला मिळाली असेल. 8 षटकांची लढत आहे, त्यामुळे पहिल्या 7-8 प्लेयर्सला तर बॅटिंग मिळतेच आहे. त्याच्यानंतर 6 षटकं टाकायचे, नाही बॅटिंग मिळाली तर बॉलिंग तर टाकायला मिळणारच आहे. आणि हौशी खेळाडू आहेत, हे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते की मला इन ऍक्शन मध्ये काहीतरी दाखवण्याची संधी मिळावी. आणि स्पर्धेचं स्वरूप असं आहे की प्रत्येकाला ती संधी मिळते. आकाशामध्ये चेंडू, हो झेल सुटणार आहे. 2 क्षेत्ररक्षक तिथे अवतीभोवती होते, मात्र तरी देखील चेंडू हातातून उडतोय आणि आशिषला इथे जीवदान मिळतंय. मोठं जीवदान आहे. श्रीराम पथक इथे या मॅच मध्ये शिवमुद्रा ब्लास्टर्सला संधी चांगली होती. इथे फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. टॉस मोठा जरी असेल तरी लॉंग ऑन तिथे तयार आहे. अडवतो चेंडूला. 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलक 1 ने पुढे. 47 वर 5.
7व्या षटकामध्ये श्रीराम पथक. तुषार पुन्हा एकदा आशिषला मोठे फटके त्यांनी खेळू दिले नाही, उलट आशिषला त्याने अडकवलं होतं जाळ्यामध्ये, पण ते जाळं तुटलं. सोपा झेल उंच हवेतून येत होता. इथे मोठा फटका आहे, प्रितेशचा मोठा फटका आहे. प्रितेशने आक्रमण हातात घेतलंय आणि त्याच्या स्लॉट मध्ये चेंडू जसा आला त्याने पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असू दे जीत. शॉर्ट पिच पडेल आता, शॉर्ट पिच पडेल, आउटसाइड ऑफ शॉर्ट पिच पडेल, आउटसाइड ऑफ शॉर्ट पिच पडेल आधी तिकडे. 53 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7व्या षटकामध्ये. फुल टॉस बॉल मिड विकेटला आहे, नाही फायदा उठवता आला. या अगोदरचा षटकार आला होता, त्याच्यानंतर त्याला फुल टॉस मिळाला होता, पण धाव एकच मिळणार आहे. कधी कधी असं होतं, चांगल्या चेंडूवरती मोठा फटका येतो, तर खराब चेंडूवरती कधी कधी विकेट्स, तर एखादी एकेरी दुहेरी धाव तिथे प्राप्त केली जाते. आणि हे चित्र आपण पाहतोय. तुषार फार हुशारीने गोलंदाजी करतायत, परंतु इथे आशिष मिळालेल्या जीवदानाचा कितपत फायदा घेतील. 7वं षटक आहे, धावसंख्या कुठेतरी कमी आहे, परंतु इथे अजूनही प्रयत्न आहे. एखादा बिग हिट, एखादा चौकार, एखादा षटकार खेळण्याची. पुढचा चेंडू आशिष साठी. हा चेंडू देखील काहीस पुढे सरसावत येऊन चेंडू ऑन साइडला डीप वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ होते. 7 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात येतो आणि स्कोर कार्ड कडे जर लक्ष दिलं ना, तर 7 षटक 55 धावा या 5 गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. 18 वरती 5 होते आणि त्यानंतरची ही पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतेय. अप्रतिम अशी कामगिरी या पार्टनरशिपने केली आहे. एका बाजूने प्रितेश संघाचे संघनायक 10 चेंडूंमध्ये 10 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात, तर दुसऱ्या बाजूने विशेष अशी कामगिरी करणारे आशिष 13 चेंडूंमध्ये 29 धावेंवरती नाबाद आहेत. आपण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकतो. 4 वेगवेगळे खेळाडू आहेत, त्यांच्या भावमुद्रा, त्यांची बॉडी लँग्वेज कशा पद्धतीने इथे जे कॅमेरामन इथे टिपतायत, कॅमेरामनचं देखील कौतुक आहे. चांगलं कॅमेरा वर्क आहे. परंतु अंतिम षटकामध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेतील एक यशस्वी खेळाडू रूपक इथे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, त्यावरती केलेला प्रहार, बॉल गेलाय सीमारेषा पार, येतोय षटकार षटकार षटकार. 6 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असू दे जीत. पुन्हा येता इथे खरं तर उसळी घेतलेली आहे. लाकडाचा ओंडका पाण्याखाली जर दाबून ठेवला आणि सोडून दिल्यानंतर तो जसा पाण्यातून वर उसळी घेतो ना, या दोन्ही फलंदाजांनी तशीच झेप घेतलेली आहे. प्रचंड अडचणी टीम होती. 5 बाद 18, 4 षटकं संपलेली होती आणि तिथून पुढे या खेळाडूने 61 वरती पोहोचलाय स्कोअर. मागच्या 20 चेंडूंमध्ये जवळपास 43 धावा या दोघांनी जोडलेल्या आहेत. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दोन्ही तिथे आहेत. भरपूर प्रयत्न, मात्र तरी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. शानदार चौकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. फुलटॉस चेंडू रूपक यांनी हाताळला आणि मगाच्या षटकामध्ये आपण पाहिलं असाल, रूपक यांनीच झेल सोडला आणि रूपक यांनी सोडलेल्या झेलाचं इथे रूपांतर विस्फोटामध्ये होत आहे. रूपक यांच्यावरतीच इथे आक्रमण चढवलं जात आहे. चौकारा पाठोपाठ चौकार येत आहेत. धावसंख्या आपण पाहिली तर इथे वेगवान वाढवली जाते आणि स्लॉग ओव्हर मध्ये जी बॅटिंग व्हायला हवी ती इथे केली जाते. हा चेंडू मात्र खोलवट टप्प्याचा वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. स्वतःची विकेट इथे कॅप्टन बहाल करतायत. प्रितेश इथे होतील बाद. क्रिकेट मधली आत्महत्या, 6व्या विकेटचं पतन. प्रितेश धाव बांधून तंबूच्या आश्रयाला. 66 या धावसंख्येवरती 6वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
प्रितेश इथे बाद होणार आहे. एक मोठा प्रयत्न होता, मोठा फटका होता, मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहितचा चांगला थ्रो आणि प्रितेश नाही पोहोचले रिटर्न क्रीज मध्ये. इथे धावा आहे 66. मोठी भागीदारी या दोघांमध्ये, जवळपास 48 धावांची भागीदारी 7व्या विकेटसाठी. आणि अशी एक भागीदारी येणं इथे गरजेचं होतं, ती भागीदारी दोघांनी दिलेली आहे. यस, कव्हर स्लाव चाललाय चेंडू आणि सातवा फलंदाज इथे बाद होणारे शेवटच्या चेंडूवरती. 7 गडी बाद 68 धावा. धावफलकावरती श्रीराम पथक 5 बाद 18 वरून 7 बाद 68. मला वाटते चांगली धावसंख्या, ही उभारी देणारी धावसंख्या, आत्मविश्वास निर्माण करणारी धावसंख्या आहे. आशिषच्या 18 चेंडू मध्ये 42 धावा, 19 चेंडू मध्ये 43 धावा, माफ करा. शेवटचा चेंडू आपण बघतो, कव्हरच्या डोक्यावरून इनसाइड आउट खेळला होता आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकांना अप्रतिम झेल तिथे नोंद केला. आणि याबरोबरच 7वा फलंदाज गमावलेला आहे. तर बघूया, एक इनिंग संपलेली आहे. सिद्धार्थ, शैलेश, मदन, सागर, स्वप्नील अपयशी ठरले. आशिषनं 42 धावा निर्धारानं संकटातून त्यांना आपल्या टीमला बाहेर काढले. प्रितेशनं चांगली साथ दिली, 10 चेंडू 10 धावा, आणि त्यामुळेच 68 वरती 6 अशी स्थिती आपण या मॅच मध्ये बघतोय. तर गोलंदाजीचं पृथक्करण देखील आपल्याला बघायचं या मॅचचं. शिवमुद्रा ब्लास्टर्स विरुद्ध श्रीराम पथक अशी मॅच आहे. आणि मधल्या इनिंग मध्ये निश्चित आपण जाणून घेऊ खेळाडूंच्या प्रतिक्रिया, आणि त्यासाठी जाऊयात योगेश सुपेकर सरांकडे. धन्यवाद. क्वार्टर फायनल मध्ये शिवमुद्रा ब्लास्टर्स आणि श्रीराम पथक, आत्ताच हा सामना आपण पाहिलेल्या पहिली इनिंग झालेली. या ठिकाणी नाणेफेक जिंकून श्रीराम पथकाने फलंदाजीचा निर्णय घेऊन 68 धावसंख्याचं आव्हान श्रीराम पथकानं या ठिकाणी शिवमुद्रा ब्लास्टर्सला दिलेलं आहे. तर संस्थापक अध्यक्ष आशुतोष देशपांडे सर आपल्यासोबत आहे. सर्वप्रथम क्वार्टर फायनल मध्ये आपला संघ पोचला, मनापासून अभिनंदन आहे सर. आणि 68 धावांचा डोंगर त्यांनी उभा केलेला आहे, 69 आहे आपल्याकडे. तर काय विचार मनात, कसं वाटतंय? आहे, रन्सची संख्या त्यांनी चांगली केलेली आहे, पण स्ट्रॅटेजी कायम ठरलेली असते. त्या प्रमाणात शांतपणे खेळून जर ते रन्स व्यवस्थित केले तर विजय काय अवघड राहणार नाहीये. निश्चितपणे अत्यंत सोप्या संयमतेनं, सोप्या रणनीतीनं सर्व खेळण्याचा मानस या ठिकाणी आहे. आणि जिंकण्याचा विश्वास, निर्धार या ठिकाणी सेमीफायनल मध्ये जाण्याचा निर्धार शिवमुद्रा ब्लास्टर्सने या ठिकाणी केलेला आहे. सेमीफायनल करता या ठिकाणी शुभेच्छा, कारण क्रिकेटचा खेळ शेवटच्या क्षणात काही होऊ शकतं, परंतु 69 आपल्याला तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहत आहोत की थोडंसं मोठं आव्हान आहे. आता शेवटी फलंदाजांवरती आता अवलंबून आहे सेमीफायनलचा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर. धन्यवाद. व्हेरिफिकेशन साठी दोन्ही संघांना विनंती आहे. फर्स्ट सेमीफायनलिस्ट, क्वालिफायर 1 चे विनर आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात फ्लेअर्स इंटरव्ह्यू साठी योगेश सुपेकर सरांकडे.
या ठिकाणी आपण पाहत आहोत की श्रीराम पथकाने 68 धावत संख्येचं आव्हान समोरच्या संघाला दिलेलं आहे. क्वार्टर फायनल मध्ये आपला संघ कमालीचं खेळलेला आहे. क्षेत्ररक्षण आणि या धावसंख्येपासून तुम्ही कसं रोखणार आहात पुढच्या संघाला? सुरुवातीला पहिल्या 2-3 ओव्हर्समध्ये जर काही 3-4 विकेट्स घेता आल्या तर आवर्जूनच प्रेशर हे अपोजिट संघावरती येईल आणि त्यामुळे त्याचं बेनिफिट्स घेऊन हा सामना जो आहे हा नक्कीच श्रीराम पथक चांगल्या धावसंख्ये ठेवून जिंकेल असा विश्वास या ठिकाणी वाटतोय. निश्चितपणे सेमीफायनल पर्यंत मजल मारणार. हो, सेमीफायनलपर्यंत आम्ही नक्कीच मजल मारणार आहोत. मागच्या 3ही मॅचेस आम्ही जिंकलेल्या आहेत, त्यामुळे ही 4थी मॅच जिंकण्याचा सुद्धा आत्मविश्वास हा आमच्या संघामध्ये आहे आणि उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आम्ही हा सामना नक्कीच जिंकू शकू. निश्चितपणे हा निर्धार अत्यंत महत्त्वाचा आहे की 68 धाव संख्येपासून समोरच्या संघाला आपण रोखणार आहात अशी रणनीती क्षेत्ररक्षणामध्ये आपण तयार केलेली असणार आहे. तर निश्चितपणे आनंद आहे या गोष्टीचा. मैत्रीपूर्ण लढत आज या ठिकाणी दोन्ही दिग्गज पथकांमध्ये फ्रेंडशिप कप 2025च्या माध्यमातून या ठिकाणी होतीये. दोन्ही संघाला या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा. धावसंख्येपासून जास्तीत जास्त रोखा. तसं त्यांनी सुरुवातीलाच बरेचसे गडी आपले बाद झाले होते. 68 पर्यंत आलेला आहे. कमी स्कोर रन रेट झालेला आहे, कारण इथून मागच्या 2 मॅचेस पाहिलं की रन रेट जास्त होता, परंतु हरकत नाही, त्यातही रोखण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करा. येस, धन्यवाद, आम्ही नक्कीच करू. धन्यवाद. श्रीराम पथकाला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघाला शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतोय माणिकचंद नॉक सिरीज पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा थरार आणि आता दुसऱ्या डावाला या सामन्याच्या सुरुवात होणार. सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा. कमलेशजी कामठे यांच्याकडून ही कमेंट्स आहे. धन्यवाद कमलेशजी, आपले देखील स्वागत आहे. आज अंतिम दिवसामध्ये शेवटचा दिवस आहे आणि आता उपांत्यपूर्व लढतीची शेवटची लढत. आदित्य अँड हिज टीम ऑल दी बेस्ट. संजय कोरडे यांची ही कमेंट. धन्यवाद संजयजी. रूपक आणि रोहित. रूपक तुबाजी, ज्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेत खेळत असताना सर्वाधिक प्रभावित केले. ग्रेट मॅचेस अँड ग्रेट सिरीज. भावेश दाणी सनराईज यांच्याकडून ही कमेंट आहे. वेलकम भावेश, आपले देखील स्वागत. रूपक आणि रोहित ही जोडी डावाला सुरुवात करेल. अभिजित दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आहे. कमेंट्री बॉक्समध्ये नरेश ढोमे सर आमच्या सोबत. त्यांना पहिल्या डावात आपण ऐकले, दुसऱ्या डावात देखील ते आमच्या सोबत असणार आहेत. मात्र टार्गेट हे छोट आहे, गोष्ट छोटी डोंगरा एवढी. 48 बॉलमध्ये 69 बनवायचे आहेत. पहिलं षटक B1 इथे सुरू करतोय अभिजित. स्ट्राईक एंडला आहे रूपक. पहिला चेंडू फेस करेल. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप गेला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला गेलाय. चेंडू जाईल सीमा रिसेटच्या दिशेने. वा वा वा, अडवलाय बॉल, मागे ढकललाय बॉल, मात्र त्याची पडताळणी केली जाईल. पहिलाच चेंडू होता, थोडासा बाहेर जाऊन स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. मात्र इथे धावा किती मिळणार याची पडताळणी केली जाईल. थोडासा मागे गेला, जागा बनवली आणि बरोबरच आपण पाहतोय अमित या चेंडूच्या मागे धावताना पाहायला मिळाले. त्यांचं पाऊल बाहेर टाकण्याच्या आधी त्यांनी बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केलाय, मात्र तो यशस्वी झालाय का? खूप चांगले कॅमेरा वर्क देखील आमच्या कॅमेरामनने केलंय. हा अँगल त्याच्याकडून दाखवला जातोय. कॅमेरा वर्क अतिशय सुस्पष्ट इथे झालेला आहे आणि अगदी काही क्षणांमध्ये या चेंडूचा निर्णय आपल्या समोर असणार आहे. अंतिम दिवसाचा 16 आज या चौथ्या पर्वाचा महाविजेता आपल्या समोर असणार आहे. पुढे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे धाव मिळणार नाहीये. पहिल्या चेंडूवर 2 होत्या, दुसरा चेंडू निर्धावाला आहे. शिवमुद्रा ब्लास्टर्स 2 धावा बिनबाद.
निश्चित संयमी सुरुवात बघायला मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू पहिलाच रूपकनं छान उचललेला होता, मात्र काय शानदार क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला बघायला मिळालेलं आहे. शिवमुद्रा ब्लास्टर्स या हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे खाली, पहिला फलंदाज स्पर्धेतला लीडिंग स्कोरर, सर्वाधिक धावा बनवणारा रूपक तुबाजी पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावसंख्येवरती बाद. मोठं यश इथे श्रीराम पथकला. उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा, भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्तीमध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती, आपल्या पुण्यनगरीची आता. ऍक्शन रिप्ले पाहूया. पहिला मोठा मासा गळायला लागलाय. समोर खेळायचा होता, मात्र बॉल थोडासा बॅटच्या साईडला लागला आणि तिथे अप्रतिम झेल. ही विकेट प्राइसलेस विकेट होती आणि ती विकेट इथे टिपलेली आहे. झेल नंतर सेलिब्रेशन पहा. महत्वाची विकेट रूपक तुबाची, जो या स्पर्धेत सर्वाधिक चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळाला. या महत्वाच्या सामन्यात मात्र तो बाद झालाय. पहिला धक्का लागतोय. आता इथे कुठेतरी थोडासा दबाव निर्माण झालेला आहे, मात्र इथून देखील या धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी महत्वाची आहे. पॉवर प्लेच्या तिसऱ्याच बॉलवर विकेट आले. अभिजितच्या खात्यामध्ये विकेट. धावफलक 2 आहे. 1 गडी बाद शिवमुद्रा ब्लास्टर्स. मोठं यश आहे खरं तर. ज्या पद्धतीनं 5 बाद 18 वरून मोठी भागीदारी उभी राहिली आणि 69 वरती 68 पर्यंत स्कोरला पोहोचवलं गेलं. खरं तर तो तिथेच एक आत्मविश्वास खेळाडूंच्या मनामध्ये निर्माण झालेला होता आणि तशी सुरुवात देखील बघायला मिळाली. पहिलं षटक अभिजितचं चांगलं ठरलेलं आहे. 2 धावा केवळ 1 विकेट. रूपक तुबाजीच्या माध्यमातून ही चांगले संकेत येत आहे तिथे. पहिल्या षटकाचा की 4 बॉल नंतर धाव फलकावर 2 धावा आहेत. निखिल आलाय मैदानामध्ये. निखिल आणि रोहितला आता हा डाव सावरायचा आहे. ओटी विकेटने पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. फुल लेनचा बॉल होता. कव्हर्स मध्ये खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलाय. एकदा इथे मेल निखिलचं खातं उघडते. बरोबर धाव फलक 3 वर पोहोचलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या धावा येतील त्या चांगल्या फाउंडेशन साठी तुमच्याकडे असणार आहेत. एक चांगला पाया तुम्हाला निर्माण करायचा असेल. मात्र दुसऱ्या बाजूला रूपक बाद झालाय. त्याचा कोणताही दबाव न घेता रोहित, जो देखील एक विस्फोटक फलंदाज म्हणून जाणला गेलाय, त्याला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेणं गरजेचं आहे. एक खेळाडूला संकटमोचक व्हावं लागणार आहे आणि त्यानंतर 69चा पाठलाग इथे शिवमुद्रा ब्लास्टर्सला करायचा आहे. 5 चेंडू झालेत. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला रोहित असेल. रोहितसाठी हा पहिला चेंडू आहे. रिक्वायर्ड रन रेटवर एक नजर टाकूया. 9.21 ने धाव फलक इथून पुढे न्यायचं आहे. आस्किंग रन रेट 69चं टार्गेट आहे, मात्र ते पूर्ण करत असताना थोडासा कस लागेल यामध्ये कोणतीही शंका नाहीये. अभिजित शेवटचा बॉल टाकेल. आतापर्यंत फक्त 3 खर्च केलेत. राऊंड विकेट रोहितसाठी. लेग स्टंपवरचा बॉल टप्पापर्यंत बाहेर निघालाय. व्हाईट बॉलचा सिग्नल येईल. एक एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्रा प्रामुख्याने ज्या अतिरिक्त धावा आहेत नरेश सर, एक्स्ट्रावर तुम्हाला कंट्रोल करणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा धावांवर नियंत्रण ठेवणं या सामन्यामध्ये गरजेचं असेल. नाही, खिशात बॅलन्स कमी आणि त्यामुळे उधळपट्टी करणं हे अडचणीचं ठरतं कधी पण. आणि क्रिकेट असा खेळ आहे की इथे तुम्हाला लोन घेता येत नाहीये. तुमच्याकडे जेवढे खिशात बॅलन्स आहे तेवढ्यावरच तुम्हाला खेळायचं. इथे फसलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे मागे जात पकडण्याचा प्रयत्न, मात्र सुटलेला झेल. झेल सुटतोय. जरूर प्रयत्न चांगले होते. तो मागे मागे येत होता. बरोबर चेंडूच्या खाली आलेला होता, मात्र शेवटच्या क्षणी ड्रॉप होईल हा कॅच. मोठा कॅच, मोठं जीवदान इथे आणि मोठा झेल सुटलेला आहे. बघा, बरोबर खाली आला होता, मात्र कॅच घेण्याचे सदोष तंत्र इथं बघायला मिळालं. चेंडू हातात आल्यानंतर हात जो खाली यायला पाहिजे होता तो तिथेच थांबला. आणि आपल्याला माहिती आहे की अशा परिस्थितीमध्ये चेंडू हातातून उडण्याची शक्यता जास्त असते. तेच घडलं इथे. रोहितला जीवदान प्राप्त झालेलं आहे. तर षटक याबरोबरच पहिलं पूर्ण होणार आहे. चांगलं षटक राहिलं. 2 वेळा काही संधी देखील निर्माण झाल्या. फलंदाजांना रोखण्यात यश मिळालेलं आहे आणि मला वाटतं श्रीराम पथकनं पहिलं पाऊल टाकलेलं आहे. पहिलं षटक संपलं. 5 धावा 1 गडी बाद शिवमुद्रा ब्लास्टर्स. 5 धावा ही धाव फलकावर. शेवटच्या बॉलवरचा सोडलेला झेल किती महागडा ठरेल का, की इथे गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करून विकेट्स घेतील. मात्र मोठी संधी गमावली असाच मी उल्लेख करेन. आशिषला आता पाचारण केलेला आहे. रोहित खेळतोय 1 वर. निखिल देखील 2 बॉल मध्ये 1 वर खेळतोय. 42 बॉल मध्ये अजूनही 64 बनवायचे. दोन्ही संघांसाठी सामना खुला आहे, मात्र सर्वोत्तम जो खेळ तो मात्र इथून बाजी मारणार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आशिष आलाय. पहिला चेंडू राऊंडी विकेटने.
लेन बॉल होता. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट केलाय. बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे एकेरी धाव मिळणार आहे. एकेरी बरोबरच धाव फलक पुढे पोहोचलाय 6 इथे थोडीशी जोखीम कमी केली आहे. आता आपण पाहिलं तर पहिली विकेट लवकर गेली आहे, त्यानंतर दुसऱ्या षटकाचा काही पॉवर प्ले चालू आहे, त्यामुळे थोडी जोखीम कमी घेत असताना एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तर एक चांगला धाव फलक मेंटेन होऊ शकतो नरेश सर. दोन्ही पथकांना एक प्रकारची परंपरा आहे. दोन्ही पथकांनी अनेक वर्ष सातत्यानं पुण्यातील गणेशोत्सव मिरवणुकांना रंगत आणलेली आहे. अत्यंत दमदार आवाज, अत्यंत कडक आवाज, शिस्तबद्ध असलेली दोन्ही पथकं ज्यावेळेस एकाच चौकात येतात ना त्यावेळेस मात्र मजा येते, धमाल उडवून देतात ते. आज देखील एकमेकांच्या समोर शिवमुद्रा ब्लास्टर आणि श्रीराम पथक आलेले आहे. कोणी मागे हटायला तयार नाही. मध्ये चेंडू जरूर थर्ड मॅन मागे होता, खराब क्षेत्ररक्षण तिथे, चेंडूला वेग मिळतोय आणि इथे 4 धावा मिळतील. शिवमुद्रा ब्लास्टर्स 2 अंकामध्ये पोहोचतायत. आशिषच्या या षटकामध्ये 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. यावेळेला देखील संधी होती. ऍक्शन रिप्ले पाहूया. खरं तर लेट घेण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने कट केला होता, मात्र सुस्तावला होता क्षेत्ररक्षक असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यानंतर पहा वेग होता, दांडी उडवली असं वाटते आणि आता दुसरा धक्का बसेल. मागच्या बॉलवर चौकार, बॅटची कड घेतली, फलंदाज बाद होणार आहे. कॉट बिहाइंडच्या रूपाने विकेट मिळते. दुसरा धक्का 10 या धावसंख्ये. मागच्या बॉलवर चौकार, आशिषने उत्तर दिलंय, विकेट देखील मिळाले. 10ला 2 शिवमुद्रा ब्लास्टर्स 69चा पाठलाग करताना. कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. असो हार बा असो दे. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, निखिल आपण पाहिलं 50 वर्षावरील खेळाडू इथे बाद होत आहेत. तनिष्क नवीन फलंदाज मैदानामध्ये रोहित बरोबर दाखल होत आहेत. 10 धावा 2 गडी बाद शिवमुद्रा ब्लास्टर्स फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये आपण चौथी क्वार्टर फायनल बघतोय. उपांत्य फेरीमध्ये 3 संघ एवढा दाखल झालेले आहेत. त्यापैकी पहिला सामना या ठिकाणी निश्चित झालेला आहे. समर्थ चॅलेंजर्स विरुद्ध रंगारी रॉयल्स या 2 संघामध्ये मॅच आपण बघणार आहोत. यास सुंदर फटका आहे. तंत्रशुद्ध हा फटका कोपर बरोबर चेहऱ्याच्या लाईन मध्ये आणला होता. गॅप देखील तिथे मिळाला. 1च धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती 11 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही धावा रोखतायत. एवढा मोठी संधी हात खोलायचे चान्सेस नाही दिलेले दोन्ही गोलंदाजांनी. आशिषचं देखील अप्रतिम षटक इथं येतं. एक विकेट देखील आशिषला प्राप्त झालेली आहे. तनिष्क आणि रोहित यांच्या समोर जबाबदारी आहे. अशा पद्धतीनं यस पुन्हा एकदा बॅट पॅड एकत्र आणलं इथे आणि लगेचच फटका बॅट मधून चेंडू बाहेर पडल्यावरती लगेचच धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच एका धावेची भर पडेल धावफलकावरती. शिवमुद्रा ब्लास्टर्स 13 वरती पोहोचतायत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये प्रगतीपर आहे. तर या सामन्यातला विजेता संघ रमणबाग फायटर्स या संघाविरुद्ध उभा राहणार आहे दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. पहिली सेमीफायनल समर्थ चॅलेंजर्स विरुद्ध रंगारी रॉयल्स या 2 संघामध्ये हा सामना संपल्याबरोबर सुरू होणार आहे. कुठली विश्रांती नाहीये याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. आणि त्यानंतर दुसरी सेमीफायनल या सामन्यातला विजेता संघ विरुद्ध रमणबाग फायटर्स. यस आतमध्ये येणारा चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होईल. नॉन स्ट्रायकर निघालेला होता पुढे तनिष्क, त्यामुळे रोहितला देखील धावावं लागलं. षटक संपेल. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 14 धावा 2 गडी बाद शिवमुद्रा ब्लास्टर्स. 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. पॉवर प्लेची 2 षटकं जी महत्वाची होती. तिथे मात्र अडखणारी सुरुवात आहे. 14ला 2 आहे. 7च्या सरासरी धावफलक पुढे चाललाय.
मात्र येणारी 36 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 69चं लक्ष या सामन्यामध्ये. रोहित खेळतोय 3 वर आणि तनिष आपण पाहतोय तनिष देखील 3 वर खेळतोय. आशिषने एक चौकाराला मात्र त्यानंतर षटक चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं. एका षटकामध्ये 9 धावा खर्च केले, एक विकेट गेले. आणि जर आपण आता या डावाचा एकंदरीतच आपण आढावा घेतला तर मात्र आता इथून ही परिस्थिती असताना अनेक सिने कलाकार कशा पद्धतीने रिॲक्ट झाले असते हे देखील अनुभवणार आहोत. परिस्थिती थोडीशी आक्रामक आहे. चांगला प्रयत्न शिवमुद्राचा सुरुवातीला चांगला प्रयत्न झालेला आहे. अशीच खेळी पुढे भविष्यात फार गरजेची आहे. मला तर असं वाटतंय की हे घेतील ताब्यात. अजूनही अटीतटीचा चालू आहे कारण यांचा पॅटर्नच वेगळा आहे. हे बघा जबरदस्त बळाबळ, एक्सलंट चौकार अडवण्यात आलेला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. सागरने किती धावपळ केली सीमा रेषेवर. सागर चित्त्यासारखा पळाला चेंडूच्या माग. चेंडू घाबरला तिथं आणि पटकन वळाला इकडं. हे पहा तिसरं षटक यवना सुरू झालंय. अभिजितच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. 15 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. काय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. गोपी सर बघा पहिला चेंडू खेळला होता स्क्वेअर लेगला, तिथे अडवला, तिथे 2 धावा वाचवलं होतं. आता देखील आपण पाहिलं लॉंग ऑफला चेंडू आलेला होता आणि तिथेही सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तर श्रीराम पथक हा लेच्या पेच्या संघ नाही, बर्फाचा गोळा नाही येते की सहज वितळून जाते. लढतायत पाषाणासारखे कठीण आहेत आणि आता हा पाषाण भेदणं शिवमुद्रा ब्लास्टरलाही सोपं जाणार नाहीये. मॅच दमदार होणार यात तिळमात्र शंका नाहीये. रोहित तनिष्क 4 धावांवरती फलंदाजी करतायत आणि अभिजितच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. आखूड टप्प्याचा चेंडू खाली राहिला. बॅटचा स्विंग जो होता तो वर हवेमध्ये होता, मात्र चेंडू खाली राहिला आणि त्यामुळे लिफ्ट मिळाली नाही. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तिथून येते. धाव फलकावरती 17. 2 गड्याच्या मोबदल्यात शिवमुद्रा ब्लास्टर्स. तिसऱ्या षटकाची सुरुवात. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 3 सिंगल खर्च केलेत अभिजितने. पण ते दुसऱ्या बाजूला नरेश सर मी आवर्जून उल्लेख करेन की या सामन्यामध्ये श्रीराम पथकला जिंकायचं असेल तर गोलंदाजी बरोबरच क्षेत्ररक्षण हा महत्वाचा भाग राहणार आहे. आणि धावा रोखणं, क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर मात्र धावा रोखल्या जातील. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी गरजेची असेल. फुलेलींचा बॉल होता, ऑन साईडला खेळलाय, थोडंसं फंबल, मात्र त्याचा लाभ घेतलाय आणि ते 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, बरोबरच 2 मिळत आहेत. धावफलक पुढे जाईल. धावफलकावर धावा झालेल्या आहेत 19. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रत्येक धाव महत्वाची आणि हा सामना अतिशय घासून चाललाय असंच मी म्हणेन. मागच्या 3 षटकांमधलं क्षेत्ररक्षण बघितलं तर मला वाटतंय श्रीराम पथककडे क्षेत्ररक्षक नाहीये तर चित्त्याचे पाय लागलेल्या भिंती आहे. ज्या पद्धतीने ते धावून जात आहेत, चेंडूवरती अडवतायत, थ्रो करतायत, हे चित्ते आहेत आणि कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. पुन्हा चांगला चेंडू आला इथे अभिजितच्या बॅटमधून, अभिजितच्या हातातून, मात्र तनिष्कला तो चेंडू धावात परावर्तित करता आला नाही. 19 वरती 2. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना अभिजित गोलंदाजी मार्कवर. शेवटचा बॉल आहे आता या षटकातला. अकू टप्प्याचा बॉल हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक आहे, महत्वाचा झेल आणि ते देखील झेल सुटलाय. खराब फिल्डिंग. दुसरा झेल सुटलाय, दुसरा झेल सुटलाय, दुसरा झेल सुटलाय. सागरने झेल सुटलाय. डोक्याला त्याने हात लावले. रोहितचा झेल सोडणं तुमच्यासाठी धोकादायक आहे आणि ते शेवटच्या बॉलवर 2 धावा मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले पाहूया. संधी इथे निर्माण झाली होती. बॅटला तेवढासा चांगला कनेक्ट झाला नव्हता. एलिव्हेशन भरपूर होतं, लांबी गाठलेली नव्हती, मात्र सागरने केलेली चूक आणि त्यानंतर 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. नरेश सर हा सोडलेला झेल या सामन्यामध्ये कलाटणी देऊ शकेल का?
निश्चित सोडलेले झेल काय करतील हे सांगता येत नाही. अनेक वेळा आपण त्यांचा अनुभव घेतलेला आहे. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजून 5 षटकं शिल्लक आहेत. 69 धावांचं आव्हान समोर आहे. तर आहे म्हणजे आपण बघतो की अजूनही श्रीराम पथक मॅच मध्ये कायम आहे. 3 षटकामध्ये त्यांनी 7च्या सरासरीने फक्त 21 धावा घेऊ दिलेल्या आहेत आणि यानंतरची 5 षटकं बघितली तर त्या 5 षटकांमध्ये जवळपास 48 धावांची गरज आहे. म्हणजे जवळपास 10 धावांची सरासरी अजून हवी आहे. त्यामुळे आता या मॅच मध्ये रंग निर्माण होणार आहे. एखाद दुसरं चांगलं षटक मॅच मध्ये जरूर आणू शकतं शिवमुद्रा ब्लास्टर्सला, पण जो झेल सुटलेला आहे अशा चुका परत व्हायला नको आहेत. पुन्हा एकदा फिल्डिओ मैदानामध्ये येत आहेत. आपण बघतो या अगोदरचा चेंडू जो उंच आकाशामध्ये फसलेला फटका होता, मात्र अगोदरच्या इनिंग मध्ये स्वीपर आहेत आपण बघितलेले. ज्यावेळेस आता आमची बारी, आमचे मंडळ भारी, अगोदरचा कॅच सुटला, पहिला सुटला, दुसरा सुटला, आता हा तिसरा कॅच आहे. याच डावामध्ये एकूण 3 कॅच चौका विचार पक्का मार. भरपूर कॅच ड्रॉप होत आहेत आणि त्याला कारण देखील आहे. हे खेळाडू कोणी प्रोफेशनल खेळाडू नाहीत, हे कार्यकर्ते आहेत. हे ढोल वादन पथकातले कलाकार आहेत, वादक आहेत. त्यामुळं क्रिकेटची प्रॅक्टिस त्यांच्यासाठी निश्चित प्रकारे खूप अवघड असणार आहे. आणि आज थेट फक्त क्रिकेटचं स्किल आहे. शालेय जीवनामध्ये थोडंसं क्रिकेट खेळलं असेल आणि पुन्हा एकदा आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपलं क्रिकेटचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. एक निमित्त मात्र आहे खरं तर क्रिकेट. पुनीत दादा बालन यांचा उपक्रम आहे की या सगळ्या लोकांना एकत्र आणायचंय आणि एकत्र आणत असताना निश्चित प्रकारे त्यांच्यामध्ये चर्चा होत असतील की आपल्या मंडळामध्ये ढोल वादन पथकामध्ये ज्या काही अडचणी येतात त्यांना त्याच्यावरती चर्चा होईल. एखाद्या मंडळाकडे अजून काही चांगला उपक्रम असेल तर त्याच्यावरती चर्चा होईल. 2 मंडळातले कार्यकर्ते एकत्र येऊन या गोष्टी शेअर करतील या 6 दिवसांमध्ये आणि त्यांनी भरपूर केलेला देखील आहे. अनेक समस्या असतात विशेषतः ढोल वादन पथकांसाठी. आपण पाहतो की भरपूर साहित्य त्यांच्या बरोबर असतं. त्याच्यानंतर भरपूर करावं लागतं कारण एकाच वेळेस 50-100 ढोल एकाच वेळेस वाजवायचे, ताशे वाजवायचे आहेत, झांज वाजवायचे, एक सेट झाला पाहिजे. भरपूर असतं. ढोल वादन पथक आपलं त्यांना त्यांच्या समस्यांची खूप चांगली जाणीव आहे. यस मॅचला सुरुवात झालेली आहे. प्रितेश गोलंदाजीवरती दाखल. 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4थं षटक इथे सुरू झालेलं आहे. रोहित आणि तनिष्क ही जोडी मैदानामध्ये. चांगली सुरुवात या षटकाची. 4थं षटक. 69 धावा, अजून 48 धावांची आवश्यकता. 29 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शिवमुद्रा ब्लास्टर्स फलंदाज रोहित स्ट्राईक एंड वरती. यावेळेस आतमध्ये आणला चेंडू. पहिला चेंडू बाहेर होता, दुसरा आतमध्ये आणला. काय जबरदस्त मिश्रण करतोय, व्हेरिएशन करतोय, सतत बदल करतोय. फलंदाजाच्या माइंडसेटशी खेळण्याचा प्रयत्न प्रितेशचा इथे यशस्वी ठरतोय. लगातारची 2 चेंडू, जसा तुम्ही उल्लेख केला की काही चेंडू आतमध्ये आणले जात आहेत, काही चेंडू बाहेर काढले जात आहेत. चांगले व्हेरिएशन आहे, नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. आणि 2 चेंडू रोहितला सध्या स्तब्ध केले. 7 चेंडू घेतलेत, 5 वर खेळतोय. आज थोडासा अडखळतोय, मात्र हा खेळाडू कमबॅक करणं जाणतो. पुढचा चेंडू आहे त्याच्यासाठी. तो लवकर खेळा, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. हो इथे या वेळेला क्षेत्ररक्षण अचूक झालंय. अजून एक डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल येतील, आणि नरेश सर तुम्ही बऱ्याचदा उल्लेख करता की डॉट बॉल खेळणं म्हणजे स्वतःच्या कुऱ्हाडीने स्वतःचा पाय तोडल्यासारखं आहे. सध्या 3 चेंडू इथे प्रितेशने निर्धाव टाकलेत आणि कुठेतरी थांबवले धावसंख्येला. पत्ते पडतायत. प्रितेशच्या बाजूने पत्ते पडतायत, श्रीराम पथकच्या बाजूने पत्ते पडतायत. ती चर्चा करत होतो. परत एकदा कॅच सुटतोय. जीवदान इथे 1 धाव रोहितला मिळणार आहे. दुसरं जीवदान रोहितला आणि धाव फलकावरती 22 धावा. भरपूर कॅच इथे सुटतायत. यस रोहितलाच तिसऱ्यांदा जीवदान मिळतंय. पहिल्यांदा त्याला जीवदान मिळालं होतं डीप लॉंग ऑफला, त्याच्यानंतर जीवदान मिळालं डीप लॉंग ऑनला, त्याच्यानंतर आता यष्टीरक्षकाकडून कॅच सुटतोय. रोहित गणपती बाप्पांचं वरदान आहे त्याला आज.
प्रचंड तपश्चर्या करून त्यानं वरदान प्राप्त केलेलं आहे. एखादा दिवस असतो की त्या दिवशी तुमच्या बाजूने सगळं काही घडतंय. यास या अगोदरचं जीवदान आणि रोहित ऑन फायर. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा. सोडलेला झेल, घेतलेली सिंगल आणि त्यानंतरला तनिष्क स्ट्राईक एंडला आला आणि त्यानंतरचा बॉल मात्र त्याने हात कोल्हे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. हा षटकार यासाठी झेल घेणं गरजेचं होतं. यष्टीरक्षकाने तो प्रयत्न केला, मात्र त्यानंतरची सिंगल आणि हा फटका भरपूर महत्वाचा राहणार आहे. धावसंख्येला वेग मिळेल. धावसंख्या पोहोचली आता स्कोर कार्डवर 28 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू खूप चांगले टाकले. आता शेवटचा बॉल कशा पद्धतीने राहणार. हलक्यात आणि ऑन साईडला खेळ आहे. बॉलचा येईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट म्हणून तिथे पोहोचतोय. सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट शेवटच्या बॉलवर पाहायला मिळेल. एकेरी धाव घेत असताना तनिष्कने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. बरोबरच 4 षटकांचा केस संपलाय. 4 नंतर 29 आहेत, जिथे 69 बनवायच्यात. मात्र इथून जिंकण्यासाठी अजूनही 40 बनवायचे असतील आणि चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 24. रोहित खेळतोय 6 वर. आज रोहितने भरपूर वेळ घेतलाय, मात्र तनिष्कने स्वतःचा गेअर बदललाय. 8 बॉलमध्ये 15 वर खेळतोय. 24 चेंडू आणि नरेश सर 40 धावा. पाहिलं तर शक्य आहे आणि पाहिलं तर अवघड देखील होऊ शकेल. मॅच मात्र बरोबरीत आहे. 4 षटकामध्ये 29 धावा फलकावरती आलेल्या आहे. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शिवमुद्रा ब्लास्टर्सच्या 8 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान तनिष्कनं दिलंय आणि त्याच योगदान आहे की स्कोर 29 वरती पोहोचलाय. रोहित सलामीला आलेला होता, मात्र अजूनही फॉर्मशी झगडतोय. 9 चेंडूमध्ये फक्त 6 धावा रोहित कडून आलेल्या आहेत. प्रितेशनं चांगलं षटक टाकलं. 8 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत. प्रत्येक गोलंदाज 4ही षटकांमध्ये गोलंदाजांनी सरासरीपेक्षा मागत ठेवलंय शिवमुद्रा ब्लास्टर्सला. पुढची 4 षटकं आणि 40 धावा असं समीकरण आपण या मॅच मध्ये बघतोय. मॅचला लगेच सुरुवात होईल. इथे बेस्ट कॅचेस आहे. रोहितनं पहिल्या डावामध्ये टिपलेला हा झेल आपल्या समोर येतोय. त्याची सुंदर स्लो मोशन मध्ये आपण हे दृश्य बघू शकतो. तो कशा प्रकारे चेंडूच्या खाली आला, स्वतःला झोकून दिलं, मैदानावरती आदळला. थोडेसे स्नायू दुखावले होते. त्यानंतर फिजिओची ट्रीटमेंट देखील घेतली. मात्र परत कदाचित त्याचा परिणाम असू शकतो गोपी सर, बॅटिंग मध्ये देखील जो त्या पद्धतीने तो आदळला होता मैदानावरती झेल घेताना. आज बॅटिंग मध्ये त्याचा रिदम लागत नाहीये. त्याचे पाय चालत नाही, हात चालत नाहीये. कदाचित तो सुटलेला झेल तिथे थोडासा आघात झाला, त्याचा परिणाम असू शकतो. हा बरोबर उल्लेख केलाय तुम्ही. त्याचाच परिणाम असू शकतो. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करता, फलंदाजी करता, बॉडीला रोल करायचं असतं आणि अनेक वेळेला असं होतं की तुम्हाला थोडाफार या सगळ्या गोष्टींचा देखील सामना करावा लागतो. मात्र त्यावर मात करून या सामन्यामध्ये आज लढावं लागणार आहे. सागर आलाय, ज्याच्या हातातून एक झेल सुटला होता, मात्र तो सोडलेला झेल या षटकामध्ये तो भरपाई करेल अशी अपेक्षा असणार आहे. पहिलाच बॉल, इथे बॅटची कड घेतली आहे. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर येणार आहे बॉल. 4 धावांसाठी चौकार. क्षेत्ररक्षण यावेळेला गडबडतंय. मागचा क्षेत्ररक्षक बॅकअप देऊ शकलेला नाहीये. केतनची चूक आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा किंवा यष्टीची. चला आता मैदान. चला, थँक्यू डीजे. आम्ही विनंती करतो रंगारी रॉयल्सला आणि बरोबरीनच समर्थ चॅलेंजर्सला, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपल्या सगळ्या खेळाडूंना घेऊन व्हेरिफिकेशन साठी उपस्थित राहा. समर्थ चॅलेंजर्स रंगारी रॉयल्स पहिली सेमीफायनल, आपण उपस्थित राहा ताबडतोब. ओहो, आखूट टप्प्याचा चेंडू पट्ट्यात होता आणि तनिष्क इथे दाखवतोय अत्यंत सुंदर फटका. पुनीत बालन ग्रुप दमदार, शानदार, रुबाबदार, सदाबहार षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा किंवा आतमध्ये येणारा बॉल भरपूर वेळ होता तनिष्कडे आणि जसा बॉल आतमध्ये आला जागा बनवली होती आणि बरोबरच बॉलची जागा दाखवली. 2 बॉलवर इथे 10 आलेत. हे षटक महागडे ठरते. सागर करू टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट. कव्हर्स मध्ये केळाय क्षेत्ररक्षक आहे तिथे. यावेळेला एकेरी धाव मिळणार आहे. फटकेबाजी या षटकामध्ये चांगली झाली आहे. पहिल्याच बॉलवर बॅटची कड घेतली. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू लॉंग स्टॉपला पोहोचला. तिथे क्षेत्ररक्षकाने क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी चूक केली, मात्र त्यानंतरच्या बॉलवर तुटून पडला. षटकार आला. आता सिंगल घेतली. 3 बॉलमध्ये 11 आले. धावफलक 40 वर पोहोचले. आता इथून जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे. इथून आपण पाहिले तर तब्बल
21 चेंडू आणि 21 चेंडू मध्ये 29 म्हणजे सामन्यामध्ये शिरकाव केलाय, परंतु अजूनही सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. नरेश सर, जो सर्वोत्तम खेळेल तो या सामन्यामध्ये बाजी मारणार आहे. 5वं षटक चांगलं ठरतंय शिवमुद्रा ब्लास्टर साठी. याबरोबर परत एकदा लांब चेंडू होता, मात्र स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता. खालचे कड लागले चेंडूला, टायमिंग करता आलं नाही रोहितला. इथे 1 धाव मिळेल आणि धावफलक पुढे पोहोचतोय. 41 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये एकूण 12 धावा आतापर्यंत सागर खर्च करतोय. खरं तर पहिलाच कॅच उडालेला होता, यष्टिरक्षकाच्या मागे होता, मात्र थर्ड मॅननं तो चेंडू अडवणंच होतं. टप्पा पडल्यानंतर ती चेंडूला जी गिरकी मिळते त्यामुळे तो टर्न होतोच, बदल वळण घेतोच. ते वळण अगोदर सांभाळणं महत्वाचं होतं, मात्र तनिष्क सुसाट आहे. तनिष्क एक्सप्रेस आता कोण थांबवणार हा प्रश्न निर्माण होईल. तनिष्क धावांचा लोंढा घेऊन आलेला आहे. 32 वरती तनिष्क, तर हा शानदार षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. थँक्यू डीजे. काय कमालीचा फलंदाज आहे आज. अत्यंत प्रेशर मध्ये असताना तनिष्कनं सुंदर फलंदाजी साकारलेली आहे आणि टीमला संकटातून बाहेर आणलेलं आहे. संकटमोचक आहे तनिष्क. षटक संपलेलं आहे 5वं. 47 वर 2 शिवमुद्रा ब्लास्टर्स. रोहित 7 धावसंख्येवरती नाबादाई सलामीला आलेला फलंदाज आहे. ठाण मांडून अजून 3 जीवदाने मिळालेत रोहितला. तनिष्क मात्र आज सुपर स्टार फलंदाजी करतोय. 13 चेंडू मध्ये 32 धावा तनिष्कनं फटकावलेल्या आहेत आणि निश्चित 47 धावा, अजून 3 षटक शिल्लक आहे. 22 धावांची गरज आहे. टॉस आणि व्हेरिफिकेशन साठी लवकर या. रंगारी रॉयल्स समर्थ चॅलेंजर्स, लवकर व्हेरिफिकेशन करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. फक्त 3 षटक राहिलेले आहेत, काळजी घ्या. योगेश सुपेकर सरांकडे जाऊ. या मॅच वरती ते भाष्य करतील. अत्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ या ठिकाणी चाललेला आहे. दिलसे खेळतायत आणि आता रोहित आणि तनिष अगदी जोरदार बॅटिंग. आणि या सगळ्या गोष्टीला मार्गदर्शक आशुतोष देशपांडे सर आहेत. पुन्हा हा चौकार षटकार. हमें तो अपनों ने लूटा, घेरों में का जम था, चौका गया बाउंड्री के पास, उधर फील्डर ही कम था. कारण शेवटी पोरं आपलीच आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 51 धावसंख्येवर चाललेला आहे संघ. किती अनुपम फलंदाजी चालली दोघांची, म्हणून तर अनुपम तिथं बसून बघतो. विजयाच्या जवळ जवळ येऊ लागलेले. आपला पॅटर्नच वेगळा आहे शेठ. संदीप, आपण जाणार सेमीफायनल खेळणार शेठ. या पृथ्वीवर फक्त प्लास्टिकच टिकतं आणि मी प्लास्टिक आहे. आमचा पॅटर्नच वेगळा आहे. माणिकच्या ऑक्सिरीज 300% अधिक ऑक्सिजन. पुन्हा चौकार. चौका देने वाला चौका लगाया. मौका मारा चौका विचार पक्का. यानंतर होणाऱ्या सामन्याचा मुआयना करताना वस्ताद सूरजजी रेणुसे आणि मार्गदर्शक मिलिंदजी सातव कशी रणनीती मैदानात राखायची. संपूर्ण मैदानाला 12वी चक्कर दोघांची आता आहे. क्या बात है. चौकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. असो हार वा असो दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया.
समर चॅलेंजर्स कृपया व्हेरिफिकेशन करता यायचं. यानंतर लगेच आपला सामना सुरू होणार आहे. लगा सिक्स. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो पहिल्या 4 षटकांपर्यंत मिळवलेली मजबूत पकड, मात्र तनिष्कचा सोडलेला झेल आणि तिथून पुढे सामन्यानं बदललेला रंग आपण पाहिलेला आहे. जिथे पराभवाच्या छायेत दिसत होता शिवमुद्रा ब्लास्टर्स, मात्र विजयाच्या शक्यतेपर्यंतचा त्यांचा प्रवास मात्र लाजवाब राहिला. 67 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांमध्ये संघर्ष करणारा संघ 6 षटकांमध्ये त्यांनी विजयाचा उंबरठा इथे गाठलेला आहे. शिवमुद्रा ब्लास्टर्स कमालीचा खेळ. थोडीशी पकड सैल झाली. आपण कुस्ती बघत असतो, कुस्तीमध्ये एखाद्या पैलवानाला थोडा जरी उसंत मिळाली तर लगेच तो धोबी पछाड टाकतो, आणि तेच झालंय शिवमुद्रा ब्लास्टर्स कडून. यस, आणि रोहित अखेरपर्यंत मैदानामध्ये राहिला. 14 चेंडू खेळला, 14च धावा बनवल्या, मात्र विजयाचा फटका रोहितनं साकारला आणि शिवमुद्रा ब्लास्टर्स सेमीफायनल मध्ये दाखल होत आहेत 8 गडी राखून. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया. गणेशोत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा, भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्तीमध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती, आपल्या पुण्यनगरीची आता जगती कीर्ती. गणपती बाप्पा आपण सारे मित्र जीवाचे, आपण सारे मित्र जीवाचे मिळून गाऊ मैत्री गीत. धावा मैदान गाजवू असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया. दोन्ही संघांना विनंती आहे, आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या इथे यायचंय. तोपर्यंत आपण नाणेफेक या ठिकाणी घेऊयात. रंगारी रॉयल्स वर्सेस समर्थ चॅलेंजर्स. दोन्ही कप्तान प्लीज. रंगारी रॉयल्स अँड समर्थ.